किती झाल्या भाकरी? एकच भाजली वाटतं. चाललीत की धूर लागायला लागली डोळ्याला. इकडून वार येते त्याच्यामुळं. झळ लागलाय चांगला. भाकरी बसते आता वरची. थंडीच्या दिवसात आपलं बरं आहे, चुलीवर स्वयंपाक करायला शेकायला मिळते. एक नंबर. गार लागत नाही, काय नाही. फक्त धूर लागते डोळ्याला. ते इकडून तिरकं वारा आल्यामुळं. नाहीतर एक नंबर काम आहे चुलीवर. मस्त भाजली भाकरी. हा दोन झाल्यात भाकरी. दोन झालेत की. हे बघा चुलीवरली भाकरी. माग जाळा आला, जरा पाणी टाक त्याच्यावर. अजून पावट्याचं कालवण करायचं तव्यात. भात शिजलाय. आता भाकरी झाल्या म्हणजे तव्यातच करायचं पावट्याचं कालवण. घरचं आहेत पावट. लोखंडाच्या तव्यात करायचं कालवण. लोखंडाच्या तव्यात करायचं भाकरी झाल्यावर. चविष्ट होतं चांगलं. कोण जॉईन झालंय लाईव्हला बोला की. आरावर भाजलेली भाकरी मस्त पैकी वास सुटलाय. एक नंबर लागते. जेवणच भारी लागते चुलीवर. मस्तच. चुली पुढं बरं वाटतंय, गार लागत नाही, काय नाही, चांगलं वाटतं. चांगली पचते भाकरी. जाळलंय पण नाही, कमी पण नाही. मापात लावायचं, नाहीतर लय लावलं की पिवळी पडती. जरा जरा पडतेच की, आता कमी जास्त जाळ होतोय त्यामुळं. हे बघा चुलीवरली भाकरी छान भाजली. भाकरी करून झाल्यात. आता पावट्याचं कालवण करायचं तव्यात. पावटा आता स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भाजायला तव्यात टाकायचं. लय दूर लागतो डोळ्याला. जरा तिरक बस की, जरा तिरक बसून इकडं बसतीस का ह्या साईडला? कसं जरी बसलं ना तरी पण इकडून असं वार येते, त्याच्यामुळे ती असा धूर इकडं जातो. हलवून घ्यायचं जरा. डाग पडस तर भाजाय. ही काय पडायला लागली डाग. लोखंडाच्या तव्यात लगेच डाग पडतो.
ॲल्युमिनियमच्या तळ्यात नाहीत पडत लवकर कढईत. भाकरी आज मस्तच झाली. जळ लागलाय चांगला चुलीला आता. अजून दादा कसं काय आलं नाही? काय माहिती थोडं जाते डोळ्यात. म्हणे आत एकटाच खेळायला लागलाय. दाराच्या मागे गेला आता दिसत नाही. म्हणे दाराच्या मागनं जरा पुढे येतोय मागे जाते. इकडे आज अचानक खेळायचं कसं सुचलं काय माहिती. मूड आलाय मूड. रोज येत नाही. म्हण्या इकडे ये बाहेर खेळायला. या आला का? आता आला बाहेर. कुठनं रस्ता काढला? इकडं जागा नव्हती बघ याला मधनं घुसलाय. म्हण्या रस्ता कुठनं काढलास? चुली पुढं शेकायचं आहे. इथं खाली बस. मांडीवर कुठं बसायला लागलाय? जा तिकडं स्वयंपाकात केस जात्याल. त्याला धरलाय धरला नाही ना. हात लावू नको त्याला बाजूला हे कर. भाजल्यात पावटा आता काढून घ्यायचं खलबत्त्यात चिचून. उचलती खेळत बसू त्याला. असं खलबत्त्यात बारीक चिचून घ्यायचं म्हणजे कालवण मिळून येतं. आता तव्यात तेल टाकून टाकशील का नाही? तेल टाकून नाही आधी टाकायचं आणि पुन्हा तेल वाटायचं वरण. हा टाक तेल. तेल टाकून घेतले आता. आता तेलात चांगलं भाजायचं असं. तेल टाकलं की लगेच भाजते. आणि तेलात भाजायला लागलं की नाही जरा थोडस शिजतंय पण त्याच्यात मऊ होतं थोडं. आता ह्याच्यावरच का नाही चटणी टाकायची. घरी बनवलेली चटणी असते ती लाल तिखट. चटणी टाकायची. साधं सिंपल बनवायचं पण एवढं एक नंबर लागतंय. विश्वास पटत नसला तर करून बघा खाऊन. कोथिंबीर आणली नाही ना? आता चटणी भाजून घेतली. पाणी वत्ती आता ह्याच्यात. बाहेर असल्यामुळं काय लय खाट उठत नाही. नाहीतर घरात असल्यावर लय खाट उठत ठसका लागतो लय जोरात. खिडकी बंद असली पॅक असलं तर लय ठसका. श्वास घ्यायला येत नाही एवढा. मग काय तर तवा भरून पाणी ओतलंय म्हणजे आटतंय हो.
हे असं उघडा काय म्हणायचं, वरचा भाग जास्त असा पसरट असल्यामुळं का नाही त्याचं बाष्पीभवन. बाष्पीभवन होतंय, हा. त्यामुळं कालवण लगेच आटते, म्हणून जास्त वतलंय त्यात पाणी. प्रत्येक भाज्यात ही पाणीच लय वत्ती आपली. हाय घरचं पाणी म्हणून किती बी वत्ती आहे ना. घरचं पाणी आहे. पाणी वतायचं कशासाठी, आटतं म्हणून वतायचं पाणी. आणि गावाकडच्या माणसांनी पातळच आवडतं खायला, सुक्क चुमचुमीत करून तसलं चालत नाही. घरचं पाणी आहे म्हणून बघा किती वतलंय पाणी. काय त्याला लिमिट असते का नाही. काय पाक सांडायला लागलंय बी पाणी म्हटली. घेतलंय जेवायला वाढून पावट्याचं कालवण आणि भाकरी. या जेवायला.